तहसील पुलिस ने चोरी के मामले में शामिल बाकी आरोपियों को गिरफ्तार करने में बड़ी सफलता हासिल की। पुलिस ने आरोपियों के कब्जे में चोरी के माल और चोरी में इस्तेमाल की गई वाहन जब्त की गई। पुलिस के अनुसार पिछले कुछ दिनों में इलाके में हुई चोरी की घटनाओं की जांच के दौरान आरोपी की पहचान की गई। गुप्त सूचना पर कार्रवाई करते हुए तहसील पुलिस ने 3 मुख्य आरोपियों को गिरफ्तार किया। तहसील येथे अपराध क्रमांक 533/25 हा जुलै महिन्यामध्ये दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या मध्ये आम्ही जो तांत्रिक आणि आमचा मानवीय इंटेलिजन्सनी जो तपास केला त्यामध्ये आरोपी प्रल्हाद उर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी हा राहणार सिवनी बालाघाट मध्य प्रदेशचा ह्यांनी तो सगळ्या चोऱ्या केलेल्या आहेत असं निष्पन्न झालं होतं। त्याला जेव्हा आम्ही पहिल्यांदा अटक केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला 13 गाड्यांची रिकव्हरी दिली होती आणि त्याचा साथीदार ब्रिज किशोर चंद्रवंशी ह्याला तो गाड्या विकतो आणि त्याची पुढे विल्हेवाट लावली जाते असं त्यांनी माहिती दिली होती। त्यावरून ब्रिज किशोरला पण आपण अटक केली होती आणि त्यानंतर 29 गाड्या दुसऱ्या टप्प्यात आपण सीज केल्या होत्या। त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास आम्ही करतच होतो। इतर गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे यांची पडताळणी करून ज्यामध्ये चंद्रवंशी आरोपी आहे त्याची पाहणी केली असता अधिक 7 गुन्ह्यांमध्ये त्या लोकांनी येऊन चोरी केल्याचे आम्हाला निष्पन्न झाल्याने आम्ही पुन्हा एकदा प्रल्हाद उर्फ करण चंद्रवंशी ह्याचा प्रोडक्शन वॉरंट माननीय न्यायालयाकडून घेऊन त्याला ताब्यात घेतलं। त्यावेळेस त्यांनी अधिक 7 गाड्या सिवनी त्याच्या गावाकडे विकल्याचं आम्हाला सांगितलं होतं। त्यावरून ह्या शृंखलेमध्ये आम्ही अधिक 7 गाड्या रिकवर केलेल्या आहेत। आता पाहतो पोलीस स्टेशन तहसीलच्या डीबी पथकाने 49 गाड्या रिकवर केलेल्या आहेत। आता ज्या आम्ही शेवटच्या 7 गाड्या रिकवर केल्या त्याचा एकूण मुद्देमाल आहे 3,40,000चा आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या चोऱ्या प्रल्हादनी करून ब्रिज किशोरच्या माध्यमातूनच विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे दोघांनाही या सर्व गुन्ह्यांमध्ये आपण आरोपी केलेले आहेत। यामध्ये चोरीचा मोडस कसा होता आणि जे अजून गाडी रिकवर झाली आहे कुठून बेचली होती काय माहिती आहे? कुठल्या पोलीस स्टेशन समावेश आहे? ह्या ज्या गाड्या आहेत ह्या जनरली स्प्लेंडर हिरो होंडा अशा कंपनीच्या ते येऊन हा जो चंद्रवंशी आहे तो चोरी करून न्यायचा। त्याचा पॅटर्न असा आहे की तो सिवनी येथून रेल्वे किंवा ट्रॅव्हल्स अशा कुठल्याही माध्यमातून येतो प्रवास करून। अगदी 2-4 तासांचा रस्ता असल्यामुळे तो येतो, गाडी चोरतो आणि चोरलेली गाडी घेऊन जाणे सिवनीला असं त्याचा पॅटर्न होता। तिथे गेल्यावर त्याचा सहकारी ब्रिज किशोर चंद्रवंशी याच्या माध्यमातून तो ते पुढे त्याची विल्हेवाट लावायचा किंवा विक्री करायचा आणि ह्यामधनं आलेल्या पैसे जे होते ते प्रल्हाद आणि ब्रिज किशोर हे स्वतःचे ऐशो आराम करणे, नशापाणी करणे आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह चालवणे या सगळ्या गोष्टींकरता ते वापरतात।